क्रिकेट नाराज असल्याचं पाहायला मिळतंय, कसं बघता याकडं? मला वाटते की जो काम करत असतो त्याचं कौतुक होत असते आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला वाटते की सर्व महाराष्ट्रानं आणि संपूर्ण भारत देशाने काम बघितलं आणि त्यांचं जर कौतुक शरद पवार साहेब जर करत असतील तर मला वाटते कौतुकाची थाप शरद पवार साहेबांनी चांगल्या कामाची थाप शिंदे साहेबांवरती दिलेली आहे। शरद पवारांनी गद्दारी करणाऱ्या शिंदेचा सन्मान करायला नको होता, कार्यक्रमात जायला टाळायला पाहिजे होतं असं संजय राऊत म्हणाले। त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही? अरे पिशा म्हणाव, गद्दारी गद्दारी, अरे तुला आता लोकांनी दाखवलं की रे कोण गद्दार आहे तर कोण नाही। गद्दार जर असते तर 60 आमदार निवडून आले असते का? खरी गद्दारी तुम्ही केली आणि शरद पवार साहेबाला आता हे लेट समजलं आणि शरद पवार साहेबांनी चांगल्या माणसाच्या पाठीवरती थाप दिली। तुमच्या तर थोतरीत हाणाय पाहिजेत अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो आणि शरद पवार साहेबाला समजलंय। आज मला तरी वाटतंय की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे एकमेव जे महाराष्ट्राचं नाव ज्यांनी गाजवलं आणि संयमी राजकारणी, जर नाव कोणाचा चेहरा महाराष्ट्रामध्ये जर येत असेल धुरंदाज राजकारणी तर तो मला वाटते शरदचंद्रजी पवार साहेबाचा येतो। त्याच्यामुळे शरदचंद्र पवार साहेब हे काय तुम्हाला सांगतो सोपं माणूस नाही। एक नेता म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरेंनी एक शिवसेना नावाचं रोपटं छोटंसं रोपटं लावलं आणि आज संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नाव गाजते, त्याच पद्धतीचं काम मला वाटतं शरद पवार साहेबांचं सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे। शरद पवारांबद्दल तुम्ही एवढं चांगलं बोलताय। शरद पवारांनी सुद्धा त्या दिल्लीच्या सत्कार कार्यक्रमामध्ये जेव्हा सत्कार केला त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे बद्दल सुद्धा खूप चांगलं बोलले, ते त्यांचे स्तुत्य केले त्यांनी। तर भविष्यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे राजकारणामध्ये सूत जुळतील असं वाटते का? काय चर्चा सुरू आहे का? नाही, मला असं वाटते की मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि हे जे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात त्याच्यामुळं आमचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे आणि ते त्या पद्धतीनं ते मला वाटते की जे काही असेल त्यांचे पुढची ती वाटचाल ते बघतील। कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेचं शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला पाहिजे होतं असं बोलत नाराजगी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली आहे। तुम्ही याकडे कसं बघता? कारण एकेकाळी ते पक्षप्रमुख होते शिवसेनेचे, आज तर मला वाटते की पक्षप्रमुख फार धुरंदाज आहेत, हुशार आहेत। त्यांनी मागं आपल्या पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं हे त्यांनी उघड्या डोळ्यांनी आणि त्यांनी हे स्वीकारलं सुद्धा। त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की मागच्या वेळेस मला वाटते की त्यांनी सांगितलं आता आम्हाला एकत्र लढायचं नाही, आता आम्हाला अलग अलग लढायचं, कारण की त्यांना त्यांचं कळून चुकलं। मला वाटते की थोडासा उशीर लागल, त्यांनाही सगळं लक्षात आलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी एकला चलोची भूमिका घेतल्यानंतरच शरद पवार एकनाथ शिंदेशी जवळीक साधतायत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळं यात लवकरच शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसतील अशी देखील चर्चा। कसं बघताय? मला असं वाटतंय की हे जो निर्णय असतो, मी सांगितलंय मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, याच्यामध्ये शिंदे साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब हे फार मोठे नेते आहेत। यांचे विचार मला वाटते की फक्त आपण बघू शकतो, बाकी आपण काहीच करू शकत नाही। त्यांनी महाराष्ट्र चालवला आहे, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि आज आपण उघड्या डोळ्याने बघताय की या महाराष्ट्राचं नेतृत्व सन्माननीय एकनाथभाई शिंदे। आज एकनाथभाई शिंदेमुळे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची सत्ता पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले। महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी खूप मोठ्या सन्मानाने जर महिला भगिनीने जर बघितल्या तर फक्त भाई आणि भाई हा चेहरा समोर येतो।